गुड मॉर्निंग मॅडम. यस, गुड मॉर्निंग आशाताई. आपले नाव सांगा, आपले गाव सांगा, आपल्या ग्रेट कोचचे नाव सांगा. माझा पहिला नमस्कार धरती माता, दुसरा माता माझे कोच शीतल बदाने मॅडम, भाऊसाहेब निमशेला नमस्कार. यस यस मॅडम, आपण आपला आरोग्य परिवार जॉईन केला तर तो कशासाठी केला? मॅडम, माझ्या शरीरात खूप आजारांचा काही भंडारच होता माझ्याकडं. कमता येत नव्हती. एक भाऊसाहेब निमशे सरला ताई शीतल मॅडम माझ्या नशिबात अवधूत म्हणून आलेत. ते माझं आरोग्य देण्यासाठी ते मला अवधूत म्हणून मला प्रसन्न झालेले ते दत्त महाराजच्या कृपाने. यस, नक्की माझ्या मित्रांनो, खूप आपला कोच हा आपला खरंच देवदूत असतो. ज्यांनी कोणी तुम्हाला हे गोष्टीची संधी दिलेली असती किंवा ज्यांनी कोणी तुम्हाला सांगितलं असतं की मित्रांनो आरोग्य परिवार जॉईन करा, 1 तास स्वतःसाठी द्या, तर खरंच त्या क्षणी निर्णय घेतला पाहिजे आणि त्या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. आशाताई, तुम्हाला काय काय डिसऑर्डर होत्या, काय काय त्रास होते आणि त्यामध्ये आता काय बदल आहे ते तुम्ही सांगायचे आहे. मला पहिला शुगर होती मॅडम, बीपी पण होता, थायरॉइडचा पण थोडं होतच मला, आणि सूज यायची माझ्या अंगावर. माझ्या किडनीला एक डाग पण होता आणि एम चे खडे होते माझे 9 ml, 16 ml आणि 3 ml असे 3 खडे होते. त्याच्याने माझे लोकही अटकून जायची. मला बाथरूम होतच नव्हती. डायरेक्ट दवाखान्यात ऍडमिट करावं लागायचं. पूर्ण अंगावर सूज यायची. इतकी सूज असायची का डायरेक्ट बोटं फसायची माझ्या अंगात. दर आठवड्यात 2-2 डॉक्टर मला बदलावा लागायचे. कोणी म्हणलं का तिकडं घेऊन फिरायचं, कोणी म्हणलं का तिकडं घेऊन फिरायचे. दर आठवड्यात मला 2 वेळेस ऍडमिट करायची. 20 ते 25,000 रुपये बिल भरून दर 2 दिवस आड मला घरी आणायचं काम होतं. घरी आली का दुसऱ्या दिवशी परत ऍडमिट करायची. मला हे असं 7 वर्षापासून चालू होतं. कुठलाच काही माझ्यात बदल झाला नाही. काही नाही. ज्या दिवशी माझ्याकडे मॅडम आल्या, माझ्या 2 तास शीतल बदाने सरलाताईंनी 2 तास माझा वेट केलेला आहे. मी हॉस्पिटललाच होती. मला हॉस्पिटलहून घरी आणलं तर मी साडीच सूज नव्हती. का साडी घालताच येत नव्हती. मला एवढी सूज राहायची का मला दररोजचे ते जंपर उसवायला आणि घालायला पुरवडत नव्हते मॅडम. मी डायरेक्ट एवढं सर्व असून माझ्याकडे मी गाऊनवर असायची. तर ते आले त्यावेळेस मी गाऊनवरच दवाखान्यातून आली. त्यांनी टेस्ट वगैरे घेतली. तर मी म्हणलं आता एवढं 20,000 रुपये बिल भरून आणली, 7,000च्या गोळ्या घेतल्या, एवढे पोरं थकले, माझे मिस्टर थकले, आणि आता या मॅडम येऊन माझ्यासाठी काय करणार आहेत. पण माझा मोठा मुलगा म्हणे मम्मी घेऊन बघ, काय काय नाही बदल कळल. तर मी पहिल्या दिवशी मॅडमने मला दिला, डेमो बनवून दिला, ऑपरेट दिलं, ते घेतलं. सकाळ उठून मॅडमांनी कॉल केला, उठा आशाताई. उठली, पण माझ्याकडून काही होत नव्हता मॅडम वर्कआउट. का माझा हातपायच उठत नव्हता आणि इतका दम होता का मला असं बोलता पण येत नव्हतं. मला सारखा पंप लागायचा श्वास टाकायला, अशी मी बोलत होती. मग मॅडमांनी मला उठवलं. मी म्हणलं गेले. दुसऱ्या दिवशी पण हे पैसे माझे पाण्यात गेले. काही माझ्याकडून होणार नाही. मुलाला उठवलं, म्हणलं दादा माझ्याकडून होऊ शकत नाही, तुझे हे पण पैसे पाण्यात गेले आता 7,000 रुपये. तो म्हणे नाही मम्मी प्रयत्न कर, होईल. मॅडमांना कॉल केला, मॅडम शक्यता नाही माझीवाली. मॅडम म्हणे प्रयत्न करा, करत राहा आशाताई. मी आज त्यांचं ऐकलं शीतल बदान्यांचं, तर आज इथं आहे आणि आज नाश्ता वर्कआउट करू पण शकते. यस, खूप आजार माझ्या चेहऱ्यावर पूर्ण गोळ्यांनी पूर्ण उभारले होते. पूर्ण माझ्या चेहऱ्यावर पूर्ण काळे डाग होते. आतून बाहेरून गोळ्या मला उभरत होत्या. पूर्ण चेहरा काळा ठीक पडलेला होता माझावाला. यस आशाताई, खूप साऱ्या जीवनामध्ये दुःख असतात, त्रास असतो. या गोष्टीतून आपल्याला बाहेर पडायचं असतं ना, तर त्यासाठी स्वतः खंबीरपणे उभं राहावं लागतं. मंदिरांमध्ये जरी गेली तरी मी एकच मागायची का मला मरण द्या. कुठल्या मंदिरांमध्ये गेली तर मी म्हणायची मी काहीतरी पुण्य केलं असेल तर मला अशी चालता बोलता मला मरण द्या. काका मी पूर्ण दुकान येतलेली होती. मला क्षणभर बी असं कुठं चांगलं गप्पा मारायला का बोलायला माझ्याकडे वेळ नव्हता. फक्त माझ्या दुःखात मी येडी होती आणि चिडचिड खूप करायची. कोणी काही म्हणलं का डायरेक्ट रडायची आणि चिडचिड करायची. एवढं माझ्याकडे नक्की होतं. यस, ते काय असतं आशाताई, आपल्या ज्या शरीराला व्याधी असतात त्या व्याधीग्रस्त झाल्यानंतर माणसाला कुठं कोणाशी गप्पा, स्वतःमध्ये आनंदी राहणं हे त्या व्यक्तीला माहीत नसतं. तो स्वतःतला स्वतः हरवलेला असतो. तर जर आपल्याला स्वतःतून जर आपण हरवतो ते आपण स्वतःच शोधायचं असतं. मग तेच आशाताईंनी केलं. त्यांना त्यांच्या कोचने
जेव्हा सांगितलं, मार्गदर्शन केलं, गायडन्स केलं आणि त्यांनी विश्वास ठेवला. मित्रांनो बघा, इथं येऊन कुठली गोष्ट घेणं किंवा करणं महत्वाचं नाहीये, पण ती गोष्ट करण्यासाठी विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. स्वतःचा कॉन्फिडन्स ठेवणं महत्वाचं आहे. आज तेच आशाताईंनी पण केलं. त्या दिवशी तुम्ही आल्या ना, त्या दिवशी माझं गुडघ्याचे एक्स-रे काढलेले होते. तुम्हाला पण म्हणली होती की ऑपरेशन सांगितलं, तर तुम्ही मला म्हणे ऑपरेशन थांबवून घ्या. येस. आधी जेवढे दुखते आहेत, त्याच्यात माझे 5-7 ऑपरेशन झालेले पण आहेत आधी. आणि परत आहे 7वं ऑपरेशन होतं गुडघ्यांचं. तर मला त्यांनी सांगितलं होतं फक्त खुर्चीवर जेवण करायचं, खाली उतरायचं नाही, खाली चढायचं नाही, खाली बसायचं नाही. डॉक्टरांनी मला 7 दिवसाच्या गोळ्या दिल्या होत्या. सूज कमी झाल्यानंतर 7 दिवसांनी ऑपरेशन होतं. पण आज मला काही वाटत नाही, मला ऑपरेशनची आवश्यकता आहे. त्याच्यात मी आपल्या ह्याच्यात न्यूट्रिशन दोन्ही टाईम घेतलं. दिवसातून 4 टाईम घेते. चेहऱ्यासाठी नंतरून किन बूस्टर घेतलं. 24 अल्ट्रा घेतीये. जाईन सपोर्ट घेतीये, शॅलोलस घेतीये. भरपूर जसं मॅडम म्हणल्या तशी मी त्यांच्या ह्याच्यानं चालते. तर आज मला डोक्याची टॅबलेट नाही. आणि त्याच्यात ही नस उठायची. नस जर उठली तर डायरेक्ट लहान मेंदूपर्यंत उठायची. तर डॉक्टरांनी सांगितलं होतं का टेन्शन द्यायचं नाही आणि टेन्शन घेऊ पण नाही द्यायचं. आणि कुठंच मौत-पिऊत कोणाच्या इथं कुठंच पाठवायचे नाही. मी कुठल्या गावाला जात नव्हती. कुठंच जात नव्हती मॅडम. गेली तर 10 मिनिटं, एक रातभर नंदाकडे जायची मालपाटण्याला. बाकी कुठलंच गाव मला माहिती नव्हतं. ही नस कधी उठून माझी फाटायच्या समोर राहायचा. तर डॉक्टरांनी सांगितलं होतं, ही नस जर फाटलीच तर एक तर कोमात जाऊ शकत्या, एक तर डायरेक्ट हे होऊ शकतं. तर आज वर्ष झालं, वर्षापासून माझी एक दिवस बी नस का डोकं फुगलं नाही, काहीच झालं नाही मला. येस. नक्कीच असा बदल प्रत्येकामध्ये होऊ शकतो मित्रांनो. तर तो एका दिवसात होत नाही. यांनी जर विचार केला असता की आता काही होऊ शकत नाही, आम्ही खूप दवाखाने केले किंवा आम्ही खूप पैसे घालवले, पण कधी कधी कसं असतं, देव लागतो द्यायला, पदर नसतो घ्यायला, अशी गोष्ट काही लोकांकडनं घडती मित्रांनो. ते बाहेर डॉक्टरला खूप काही खर्च करू शकतात, पण त्यांना जर कोणी त्यांच्यासारख्या सामान्य व्यक्तीने सांगितलं तर त्यांना विश्वास नसतो. आणि जे लोक तुमच्याकडे येतात ना मित्रांनो, ते त्यांच्या अनुभवातून आलेले असतात, ते त्यांच्या व्याधीतून मुक्त झालेले असतात, म्हणून ते तुम्हाला सांगतात. आज एवढ्या साऱ्या आजारांना आशाताईंनी फेस केलंय. जर म्हणतात त्या कुठं जाणं नव्हतं, येणं नव्हतं, दम्याचा आजार होता, अशा भयंकर व्याधीतून त्या व्याधीग्रस्त होत्या. आणि आज त्या कुठेही फिरू शकतात, चालू शकतात, डोलू शकतात, छान राहू शकतात. त्या जी व्यक्ती साडी कधी घालत नव्हती ती आता घागरा घालून फिरतीये, म्हणजे हे काही सोपी गोष्ट नाहीये. आणि आपण असं म्हटलं नाही पाहिजे की माझं वय झाले किंवा मी करू शकत नाही. एनी टाइम माणसाने एनर्जेटिक राहिलं पाहिजे. आपण जेवढं प्रसन्न राहू, छान राहू, तेव्हा समोरच्या व्यक्तींनाही छान वाटतं. आपण आळसलेलो राहिलो, मरगळलेलो राहिलो, तर लोकांना बघायलाही ते मरगळेल सारखं वाटतं मित्रांनो. तर बदल करायचा असेल तुम्हाला तर या तुमच्या दुःख सुख बाजूला ठेवा आणि त्याच्यातून कसं तयार होता येईल हे करा. आशाताई, तुम्ही एवढा सारा बदल केलाय, तर हा कशामुळे झालाय? तुम्ही काय केलं आणि काय घेतलं किंवा काय खाल्लं पिल्लं, कसं तुमची लाईफस्टाईल होती ते तुम्ही सांगा. पहिले आपल्या आरोग्य शिवकन्या परिवारचे खूप धन्यवाद मॅडम. का जागोजागी त्यांनी फॉलो घेत गेले, जागोजागी ते सांगत गेले, समजवत गेले. आणि जसे जसे माझे कोच मला सांगत गेले तसे तसे मी घेत गेली. आपलं दोन्ही टाइम न्यूट्रिशन जरुरी आहे मॅडम शरीरासाठी. काका आपण काय खातो, काय पितो हे आपल्याला कळत नाही. आणि आपलं न्यूट्रिशन 140 घटक पासून बनलेलं आहे. त्यामुळे शरीराला खूप ते ताकद देतं आणि आतून आपली एनर्जी खूप वाढवतो. आपल्याला आतून इतकं एनर्जी वाढवतो का आपण एवढ्या टॅबलेट, मला टॅबलेट चालू होत्या मॅडम. माझे हाडकं ठिसूळ झालेले होते. मला कॅल्शियमचे टॅबलेट चालू होते. आज वर्ष झालं माझ्या कॅल्शियमच्या टॅबलेट डायरेक्ट बंद आहेत. तर आपल्या सकस संतुलित आहारमधून मला कॅल्शियम पण मिळू राहिलेत आणि माझे हाडं पण मजबूत झाले मॅडम. येस. नक्कीच फक्त त्यांचं पण संतुलित आहारला आणि आपला गिरेट कोचला मॅडम. येस. नक्कीच त्यांचं सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, की आपण जे न्यूट्रिशन घेतो ते न्यूट्रिशन हे आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतं, ऊर्जा देतं, आपल्याला ऍक्टिव्ह बनवतं. आणि हे आपण बऱ्याच गोष्टी वरून करतो, तर ह्या गोष्टी हे न्यूट्रिशन जे आहे ते आपल्या आतमधून बॉडीला एनर्जेटिक ठेवतं आणि फ्रेश ठेवतं. म्हणजेच तुम्ही 20% वर्कआउट केले पाहिजे डेली, 80% सकस संतुलित आहार घेतला पाहिजे आणि 100% आपल्या ग्रेट कोचचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने केलं तर बदल होणार आहे मित्रांनो. नाही तर असा तुम्ही दवाखान्यासारखा लाखो रुपये खर्च केला तरी तुमच्यात बदल होणार नाही. आणि तुम्हालाही प्रॉब्लेम असेल तर वेळोवेळी कोचला कॉल करून तुम्ही विचारलं पाहिजे. आणि हे फिट इंडिया मिशन हे जे अंतर्गत तुम्ही जोडले गेले आहात ते तुम्ही प्रत्येकाचा फॉलो घेऊनच केलं पाहिजे. हे एक दिवसात होत नाही.
पण एक दिवस बदल होतो हे तुम्हाला मी नेहमी सांगत असते. तर आशाताई, तुम्ही आपल्या आरोग्य परिवाराला काय संदेश देऊ इच्छिता? काही नाही, सर्वांनी न्यूट्रिशन घ्यायला पाहिजे मॅडम. सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे. याच्यात एक ना एक दिवस खूप बदल आहे. पण सर्वांनी विश्वासू म्हणजे हा खूप मेन आहे. मेन विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि जो व्यक्ती आतून स्वतःला फील करत नाही, आतून ते आपल्या शरीरात जात नाही, त्यावर आपल्याला स्वतःला एनर्जी वाटत नाही. याने सांगितलं, त्याने सांगितलं, त्याच्याने काही फरक पडत नाही. आता माझ्या किडनीसाठी केवढे मोठे एवढी सूज यायची का खूप दवाखाने चालू होते. आज वर्ष झालं लोकं म्हणतात किडनी फेल होती. मग माझ्या किडनीला का विजा झाली आणि आधीच तर ती खराब झालेली होती. वर्षापासून कुठलीच टॅबलेट नाही. मग आपल्या न्यूट्रिशननी इतकी भरून निघली का सूज सुद्धा येऊ नाही राहिली मॅडम. आम्हाला बाथरूमचा सुद्धा त्रास नाही झाला एका वर्षामध्ये. आपलं न्यूट्रिशन खूप नंबर 1 आहे आणि खूप भारी आहे. सर्वांनी विश्वास ठेवायला पाहिजे आणि न्यूट्रिशन 2 टाईम असं घ्यायलाच पाहिजे. सकस संतुलित आहार हा आपला जीवनाचा खूप आहार आहे आणि खूप भाग्य आहे. आपलं नशीब आहे का आपल्याला ही जर्नी प्रत्येकाच्या दारात जात नाही. 7 वर्ष मी पाप केलेलं होतं म्हणून मी या जर्नीत आली नाहीये. माझं ज्यावेळेस पाप संपलं, माझे भोग संपले तेव्हा माझ्यापर्यंत ही जर्नी पोहोचली. येस, नक्कीच मित्रांनो, आपण खरंच पुण्य केलेलं असतं ना ज्या लोकांनी, त्याच लोकांच्या घरात हे न्यूट्रिशन जातं. काही लोकांपर्यंत पोहोचून सुद्धा त्याच्यापर्यंत येत नाही, म्हणजे त्या लोकांचं भाग्य चांगलं नसतं असं मित्रांनो समजायचं. त्याला कोणी चांगलं सांगितलं तरी त्याला विश्वास पटत नाही, हे त्याचं नशीब बोगस म्हणायचं. असं कुठली गोष्ट कोणाकडे जात नाही. आणि ज्या लोकांच्या घरात आज आपलं न्यूट्रिशन आहे ते भाग्यशाली लोक आहेत आणि त्यांनी चांगलं पुण्यकर्म केलेलं असतं, म्हणूनच त्यांच्याकडे आपलं हे न्यूट्रिशन पोहोचतं. मित्रांनो, त्यांनी संदेश दिलेला आहे की आपण हे डेली वर्कआउट केलं पाहिजे, न्यूट्रिशन हे डेली घेतलं पाहिजे. आणि हा डेलीचा आहार आपण जेव्हा घेतो ना आपला आहार, तेव्हा होतो आपण सदाबहार. तर मित्रांनो, जर तुम्हाला सदाबहार राहायचं असेल, आनंदी, हेल्दी, प्रसन्न राहायचं असेल, तर नक्कीच तुम्ही 1 तास स्वतःला देऊन आणि आपलं न्यूट्रिशन हे कंपल्सरी घेतलं पाहिजे. थँक्यू आशाताई, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. असंच तुम्ही एनर्जेटिक राहावं, याच्यापेक्षाही आनंदी, हेल्दी, हॅप्पी, निरोगी राहावं ही आम्ही महादेवाचरणी प्रार्थना करते. आणि नक्कीच तो दिवस लांब नाही आहे. अजून तुमच्यात खूप सुंदर अजून बदल होणार आहे आणि तुम्ही करणार आहे. आणि तुम्ही स्वतःत बदल करून जो इतरांनाही बदल करतात, ते पण तुमचं खूप पुण्याचं काम तुम्ही करतात. मित्रांनो, जेव्हा आपल्यात काहीतरी सुंदर बदल होतो ना, तेव्हा आपण इतरांमध्ये करतो आणि त्याच्यासाठी पण ती भावना चांगली असावी लागते. नाही तर बरेच लोक असे आहेत का फक्त माझंच चांगलं झालं पाहिजे, इतरांचं नाही झालं पाहिजे. तर अशी भावना ठेवू नका. आरोग्य परिवारात आलेला प्रत्येक मेंबर त्याच्यात बदल झाल्यानंतर तो इतरांमध्ये बदल करतोच मित्रांनो. आणि त्याची कुठली भावना नसते, त्याची हीच भावना असते की जे मी त्यांना सांगते की आपलं हे फिट इंडिया मिशन कार्य आहे मित्रांनो, हे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. ही एवढीच भावना ते लोक डोक्यात घेऊन आज ते इतरांपर्यंत पोहोचतात. उदाहरणार्थ, माझा स्वतःत मी बदल केला म्हणून आज तुम्ही जेवढे लोक बसलेले आहेत म्हणून तुमच्यात बदल झाला. आणि मी जर विचार केला असता की जाऊ दे आता माझ्यात बदल झालाय, काही लोकांना सांगायचं, तर आज तुम्ही लोक इथं नसते. तर त्याच्यामुळं ज्याच्यात बदल होतो त्याने खरंच, कोणी करो ना करो, आले तरी वेलकम, गेले तरी वेलकम, आपल्याला नो प्रॉब्लेम. त्याच्यामुळं त्यांचा न विचार करता आपलं काम काय आहे, आपलं कार्य काय आहे, हे प्रत्येकाला प्रेमाने आणि आपुलकीने सांगत चला. त्याने आज जरी नाही ना ऐकलं तर एक दिवस त्याला स्वतःला जाणीव होती की कोणीतरी आपल्याला भेटलं होतं आणि आरोग्यासाठी काहीतरी सांगत होतं, आणि तो व्यक्ती नक्कीच आपल्याला कॉल करतो आणि आरोग्य परिवार जॉईन करतो मित्रांनो. तर खूप सुंदर असा आशाताईंचा अनुभव होता आणि त्यांनी त्यांच्या जीवनात खरंच एनर्जेटिक बदल केलेला आहे. आता तुम्ही आळस सोडा प्रत्येकाने आणि असाच बदल करा. थँक्यू आशाताई. धन्यवाद मॅडम. मला बोलण्याची संधी दिली म्हणून धन्यवाद. यस, संधी अशाच लोकांना दिल्या जाते का त्यांनी त्या संधीचं सोनं केलेलं असतं आणि अशाच लोकांना संधी मिळते, ती अशी कोणालाही मिळत नाही मित्रांनो. त्या अजून कोणाला अनुभव द्यायचा असेल तर त्यांनी हँड राईज करायचा आहे.